सुख हे जगातील प्रत्येक माणसाला हवं असतं आणि ते सुख मिळवण्यासाठी माणूस जन्माला आल्यापासून ते मरेपर्यंत तो प्रयत्न करत असतो. पण सुख मिळालं अशी पावती त्याला मिळत नाही. कारण का? त्याचं कारण असं आहे की सुखाच्या बाबतीमध्ये पाऱ्यासारखी अवस्था आहे की पारा जमिनीवर जो पडलेला असतो तो जर उचलायला गेला ना तर हाताला लागतो पण हातात येत नाही. तसं सुख जे आहे ते हातालाही लागत नाही आणि हातात पण येत नाही. ते हातालाही लागत नाही हातात पण सुख मिळाल्यासारखं वाटतं. आता मिळाल्यासारखं वाटतं याचं कारण का? ह्याचं कारण आपल्याला जे बरं वाटतं त्याला आपण सुख म्हणतो. आपल्याला जेव्हा एखाद्या गोष्टीने बरं वाटतं तेव्हा आपल्याला असं वाटतं की मला सुख मिळालं. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर ज्याला पंचपक्वान्नाचं जेवण मिळत नाही अशा माणसाला पंचपक्वान्नाचं जेवण मिळालं त्याला किती आनंद होईल. आणि त्याला असं वाटेल हेच सुख. त्याला वाटेल हे सुख. ज्याने कधी तो मोटारीतच बसलेला नाही त्याला मोटारीत बसायला मिळालं त्याला किती बरं वाटेल. तो म्हणेल हेच सुख. म्हणजे आपल्याला जी गोष्ट मिळावी अशी वाटते आणि ती मिळाली की आपल्याला जे होतं त्याला आपण बरं वाटलं असं आपण म्हणतो आणि त्या बरं वाटण्याला सुख असं आपण म्हणतो. पण बरं वाटणं ह्याच्यामध्येच वाटणं हा शब्द आहे. म्हणजे प्रत्यक्षता नाही पण बरं वाटतं. आता तुम्ही म्हणाल हे पाहिजे की नको? जीवनविद्या असं सांगते पाहिजे. जीवनविद्येचं जे तत्त्वज्ञान आहे त्या तत्त्वज्ञानामध्ये सो कॉल वैराग्य ज्याला पण म्हणतात त्या वैराग्याला मी फाटा दिलेला आहे. सो कॉल वैराग्य. खरं वैराग्य वेगळं आणि तथाकथित वैराग्य वेगळं. आणि म्हणून आपली मटेरियल प्रोग्रेस हे व्हायलाच पाहिजे. माणसाचा मटेरियल प्रोग्रेस व्हायला पाहिजे. देव 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 करत तुम्ही बसलात तर फार फार तर तुम्हाला थोडंफार प्रगती होईल. प्रत्यक्ष देव मिळेल की न मिळेल हा पुन्हा दिल्ली तो बहुत दूर. कळलं की नाही? प्रत्यक्ष देव मिळणं हा भाग वेगळाच. पण त्या देवासाठी हा माणूस जे कष्ट करतो, जो आपला अमूल्य वेळ खर्च करतो, तो जी धडपड करतो ते मिळवण्यासाठी तो संसाराकडे दुर्लक्ष करतो. तो परमार्थाकडे व्यवसायाकडे दुर्लक्ष करतो. बायका मुलांकडे दुर्लक्ष करतो. मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष करतो आणि स्वतःच्या प्रगतीकडेही दुर्लक्ष करतो. ह्याने होतं काय? ह्याने ना परमार्थ ना संसार तुका दोहीकडे चोर असं तुकाराम महाराजांनी म्हणून ठेवलं आहे. की अशा लोकांची जी अवस्था होते ती ही होते की त्यांना हेही नाही आणि तेही नाही. हाती धुपाटणं असं होतं. ते तेल गेलं तूप गेलं हाती धुपाटणं असं अवस्था होती. म्हणून जीवनविद्या असं सांगते की तुम्ही हे जे तथाकथित वैराग्य ज्याला आपण म्हणतो त्याच्या मागे जाऊ नका. त्याच्या मागे जाऊ नका. मग संसारामध्ये सहज राहा. संसार सोडण्याची बातच नाही. सोडायचं नाहीच. का संसार सोडणं याच्यासारखा वेडेपणा दुसरा नाही. आणि ज्याने आतापर्यंत संसार सोडला त्या मंडळींचं काय झालं ते सांगायला ते परत कधी आलेच नाहीत. मी मागल्या एका प्रवचनात सांगितलं होतं की माझ्या पाहण्यामध्ये असे लोक आहेत, एक आणि दोन नाही अनेक, की देवासाठी परमार्थासाठी संसार सोडला, बायको मुलांना सोडलं आणि कुठल्या तरी महाराजांच्या पाठीमागे धावले, बुवा बाबांच्या पाठीमागे धावले, देवदेव करत बसले. त्यांची परिस्थिती अशी झाली की त्यांना धड ना परमार्थ ना संसार तुका दोहीकडे चोर अशी अवस्था झाली. पण ह्यातली बरीचशी मंडळी
जी जातात ना ती परत येऊन सांगत नाहीत, बाबा आपलं काय झालं, मी परमार्थ करण्यासाठी संन्यास घेतला, साधू झालो, बैरागी झालो, हिमालयात गेलो, गुहेत बसलो, पुढे काय झालं हे सांगायला किंवा तिकडे गेल्यानंतर सांगायला कोणी परतच येत नाहीत. परत येत नाही याचं कारण एकच आहे की परत येऊन त्यांना सांगायला तोंडच नसतं, हे त्याचं कारण असतं. अपवाद असेल ह्याला, मी अपवाद असेल, पण अपवादाने नियम सिद्ध होतो, अपवादाने नियम सिद्ध होतो. म्हणून जीवनविद्या असं सांगते, सुखे संसारा करी वाचे उच्चारावा हरी. तू संसार सुखाने कर. सुखाने कर म्हणजे काय, आनंदाने कर, सहज कर. आणि त्याच्यासाठी हे सोड ते सोड ते सोड करत बसू नको. तू संसारात सुखाने राहा ना. आणि हा संसार सुखाचा करत असताना तो असा युक्तीने कर की तू आपोआप परमार्थाच्या मुकामाला पोचशील, आपोआप. हे जीवनविद्येचं सांगणं आहे. म्हणून जीवनविद्येचं तत्त्वज्ञान आणि बाकीचे जे लोक सांगतात ते, ह्याच्यामध्ये जे जमीन अस्माचं अंतर आहे ते इथे आहे. आणि म्हणून पहिला तुमचा संसार व्यवस्थित करा. पहिला संसार जो आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका, हे मी पहिलं सांगतो. आमच्या सर्व नामधारकांना, शिष्यांना मी हे सांगतो की व्यवसायाकडे दुर्लक्ष करू नका. नोकरीधंद्याकडे दुर्लक्ष करून तुम्ही काहीही करू नका. नोकरीधंदा सांभाळून जी सेवा करता येईल ती करा, जी सेवा करता येईल. माझं तर असं म्हणणं आहे की तुम्ही जेव्हा लोकांची सेवा म्हणता, समाजसेवा म्हणता, तर त्या समाजामध्ये आपले वडील येत नाहीत, आपली आई येत नाही, आपले भाऊ येत नाहीत, बहीण येत नाही, आपली बायको येत नाही, मुलं येत नाहीत, आपली सून येत नाही, आपला जावई येत नाही. हे सगळे समाजामध्येच आहेत ना. मग ह्यांना सर्वांना दुःखी करायचं आणि कुठेतरी समाजसेवा करायला कुठेतरी धावायचं, हे जीवनविद्येला मान्य नाही. जीवनविद्या असं सांगते, तुझं घर तू सांभाळ. प्रत्येकाने आपापलं घर सांभाळावं की झालं, सर्वांची घरं सांभाळली गेली. ह्या जीवनविद्येचं तत्त्वज्ञान सांगतं. जीवनविद्या काय सांगते की तुझं घर तू सांभाळ. तू पहिली गोष्ट तू सुखी हो, तुझ्या घरातल्या लोकांना सुखी कर. असं प्रत्येकाने जर ठरवलं की माझं कुटुंब मी सुखी करेन, जग सुखी झालं की नाही. जगातल्या प्रत्येक माणसाने हेच ठरवायचं की मी माझं कुटुंब सुखी करेन. जगातले सगळे लोक सुखी झाले. पण आज अशी परिस्थिती आहे की तुम्हाला सुखी करण्यासाठी आणि धडपडायचं, कळलं की नाही. तुम्हाला सुखी करण्यासाठी नि धडपडायचं, ह्याला काही अर्थ नाही. मी एकदा गोष्ट सांगितली होती, ती पुन्हा सांगतो, कळलं की नाही. सांगितली होती पूर्वी, पण नवीन लोकांसाठी सांगतो. मी काही वर्षापूर्वी, म्हणजे बरीच वर्ष झाली त्याला, 1954मधली गोष्ट, हे मी जे सांगतो आहे ना, ही 1954मधली गोष्ट आहे. माझं प्रवचन त्यावेळेला रुईया कॉलेजच्या हॉलमध्ये झालं होतं, तेही मला आठवतं. आणि तिकडे माझी जी प्रवचनं झाली, ती प्रवचनं जेव्हा होत होती तेव्हा एक बाई माझ्या घरी आली आणि ती म्हणाली, वामनराव, काल तुम्ही जे काही सांगितलं ना ते मला तंतोतंत पटलं. म्हटलं बुवा काय सांगितलं, मी काय सांगितलं ते मलाच माहीत नाही. म्हटलं काल मी काय सांगितलं ते मला काय सांगितलं. तर म्हणाल तुम्ही नाही काय सांगितलं की प्रत्येकाने आपापलं घर जर व्यवस्थित ठेवलं, स्वच्छ ठेवलं तर गाव स्वच्छ झाला. प्रत्येकाने आपापलं घर आणि समोरचा ओटा जर स्वच्छ ठेवला तर सगळं गाव स्वच्छ नाही का होणार. हे तुम्ही सांगितलं. तुम्ही हेही सांगितलं की कोणीतरी एखादी उठायचं, झाडू हातात घ्यायची आणि लोकांचे ओटे आणि घरं जर साफ करत बसला आणि रस्ते, तर रस्ते साफ करणारा जो आहे त्याची कंबरच मोडून जाईल. तर हे तुम्ही जे काही सांगितलं ते मला पटलं. मी म्हटलं काय तुमचं काय झालं. ते म्हणे माझाच अनुभव तुम्हाला सांगते. म्हणाले की मी एका
संस्थेत जात होती, मी नाव आता सांगत नाही त्याचं, आणि त्या संस्थेतल्या लोकांनी ह्या स्वयंसेवकांना असं सांगितलं की तुम्ही जनतेची सेवा केली पाहिजे, कळलं की नाही, तुम्ही जनतेची सेवा केली पाहिजे. तर आणि आम्हाला असं वाटायचं की बाबा जनतेची सेवा आपण केली पाहिजे म्हणून. मग त्याने आम्हाला काय सांगितलं, त्याने आम्हाला सांगितलं की त्या त्या अमुक ठिकाणी त्या वडारणी बायका आहेत, त्यांच्या डोक्यातले उवा काढण्याचं काम तुमचं. बघा, मी घडलेली गोष्ट सांगतो, याच्यामध्ये अतिशयोक्ती नाही. मग पुढे काय झालं म्हणून विचारलं तर त्या बाईने सांगितलं, आम्ही म्हणाले माझ्याबरोबर आणि 3-4 बायका, आणि आम्ही त्या ठिकाणी त्या वडारणी होत्या त्याच्या डोक्यातले उवा काढण्यासाठी गेलो. किती दिवस गेलो तर म्हणून आम्ही 4-5 दिवस गेलो. आणि नंतर मग आमचे जे संचालक होते त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही 8 दिवस दुसरीकडे जा म्हणून, काही कारणास्तव. म्हणून आम्ही दुसरीकडे गेलो 8 दिवस. तिकडे दुसरीकडे सेवा केल्यानंतर मग आमच्या संचालकांनी सांगितलं आता तुम्ही पुन्हा त्या वडारणीकडे जा. म्हणून आम्ही पुन्हा त्या वडारणीकडे आलो. तर त्या वडारणी बाईने आम्हाला दम द्यायला सुरुवात केली. का म्हणाल तुम्ही 8 दिवस होतात कुठे, आमच्या डोक्यातले उवा कोण काढणार, आम्ही तुमची वाट पाहत होतो. आता मला सांगा तुम्ही की यांच्या डोक्यातले उवा काढण्यासाठी हे वाट बघत बसले आहेत, यांचे हात काय मोडले आहेत स्वतःच्या हातात डोक्यातले उवा काढायला. तर सांगायचा मुद्दा असा की अशा तऱ्हेचं जे काही सेवाव्रत ज्याला म्हणतात हे जीवनविद्येला मान्य नाही. जीवनविद्या सांगते तुमचं पहिलं घर सुधारा. पहिलं तुमचं जे घर आहे त्या घराची सेवा करा. मग आईबाप आहे, भाऊ बहीण आहे, मुलं आहे, बायको आहे, सगळा जो परिवार आहे त्यांना सुखी करा ना. तुम्ही लोकांना सुखी करायला जाणार, घरात लोकांना जर दुःखी केलं तर काय उपयोग आहे. म्हणून जीवनविद्येचं हे जे तत्त्वज्ञान आहे याच्यामध्ये प्रत्येकाने आपलं घर पहिलं सांभाळायचं. म्हणून संसारामध्ये सुखाने राहा, संसार सोडू नका. आपली मुलं ही राष्ट्राचे भविष्यातील मोठे नागरिक आहेत. आपलं राष्ट्र त्यांच्या हातात आहे. त्यांना लहानाचं मोठं करत असताना त्यांना अशा तऱ्हेने घडवा की जेणेकरून ते राष्ट्राची उत्तम सेवा करतील. तर सांगायचा मुद्दा असा की जीवनविद्येच्या तत्त्वज्ञानामध्ये हे सगळं आगळं आणि वेगळं आम्ही सांगतो. ह्याचं कारण का, ह्याचं कारण जीवनविद्या आदर्शवादाला महत्त्व देत नाही, ते वास्तववादाला महत्त्व देतं. आदर्शवाद आणि वास्तववाद याच्यातला फरक आपण लक्षात ठेवला पाहिजे की आदर्शवादाकडे मनुष्य ज्यावेळेला धावतो ना त्यावेळेला तो कोसळण्याची शक्यता जास्त असते. आकाशामध्ये तारे आहेत, त्यांच्याकडे बघत 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 जर एखादा मनुष्य चालायला लागला रस्त्यात तर खड्ड्यामध्ये पाय पडणार आणि पाय मोडून घेणार, दुसरं काय करणार. तसं दूरचे दिवे, आकाशातले दिवे म्हणजे दूरचे दिवे, ते दूरचे दिवे पाहण्यासाठी आहेत. ते पाहायला बरं आहे, सगळं आहे, पण तिकडे तू जाण्याचा जर प्रयत्न करशील तर कोसळशील. म्हणून जीवनविद्या सांगते आदर्शवाद ज्याला आपण म्हणतो तो आदर्शवाद ऐकायला ठीक आहे, बोलायला ठीक आहे, सांगायला ठीक आहे, वाचायला ठीक आहे, पण प्रत्यक्षात तुम्ही आचरणामध्ये ज्यावेळेला आणण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुम्ही कोसळता. ह्याच्यामध्ये अपवाद असतील, मी अपवादाबद्दल बोलत नाही, आहेत अपवाद, नाही असं नाही, पण ते अपवाद आहेत, अपवादाबद्दल मी बोलत नाही. म्हणून वास्तववाद जीवनविद्येने स्वीकारला. म्हणून जीवनविद्येची व्याख्याच आम्ही केली, वास्तववादाच्या अधिष्ठानावर प्रयत्नवादाची कास धरीत विकासवादाकडे झेप घेणं म्हणजे जीवनविद्या. मग तुम्ही विकासवादाकडे झेप घ्या, विकास ज्याला आपण म्हणतो ना तिथे झेप घ्या, आणि वास्तववादाच्या अधिष्ठानावर वास्तवता सोडू नका आणि उगीच आदर्शाच्या नादी लागू नका. म्हणून जीवनविद्येचं हे जे तत्त्वज्ञान आहे ह्याच्यामध्ये जीवनविद्या असं सांगते की तुम्हाला जे सुख वाटतं मिळाल्यासारखं ते खरं सुख नसतं, पण त्याची आवश्यकता आहे, त्याची आवश्यकता आहे.
की एखादा परमार्थामध्ये पडलेला मनुष्य आहे. कारण मला पाहण्यात आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो. त्यालासुद्धा काही वर्ष झाली. म्हणजे हे मी जे गोष्ट सांगतो आहे ना, ही 1956मधली गोष्ट सांगतो आहे. असाच एक परमार्थाला वेडा झालेला माणूस, तो आमच्या संप्रदायातला नाही, कळलं की नाही, तो दुसऱ्यांचा कोणाचा तरी शिष्य होता. तर परमार्थ करता करता घरामध्ये दुर्लक्ष, कळलं की नाही. कधी बायकोला सिनेमा दाखवणं नाही, काय नाही. परिणाम काय झाला, एक दिवस ती बायको कोणाबरोबर तरी पळून गेली. हा आपला परमार्थ करत बसला आहे, बायको पळून गेली. आणि एक दिवस तो जो पळून गेलेला आणि ती बाई दोन्ही रेल्वेखाली त्यांनी जीव दिला. हा परमार्थ. म्हणून जीवनविद्या असं सांगते की परमार्थ करा असं मी ज्याला म्हणतो त्याला संसाराकडे पहिलं लक्ष द्या, हेच पण त्याबरोबर सांगतो. किंबहुना परमार्थ नावाचं गोष्ट वेगळी नाहीच आहे. संसार आणि परमार्थ या दोन गोष्टी भिन्न आहेत असं जे सांगितलं जातं हेच जीवनविद्येला मान्य नाही. हेच जीवन मान्य नाही. उलट मी असं म्हणेन की संसार आणि परमार्थ एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आता पोट आणि पाठ. पोट कुठे संपतं आणि पाठ कुठे सुरू होते सांगता येईल? सांगता येत नाही. पोट आणि पाठ काय असं बोलायचं हे पोट आणि पाठ, पण दोन्ही मिळून एकच आहेत. दोन्ही मिळून आहे ना, ते अंगच आहे ना. फक्त आपण नाव दिलं हे पोट हे पाठ. आपण जेव्हा जातो ना लालबाग आणि परळ, आता लालबाग हे नाव कोणी दिलं, त्या जमिनीला आपण दिलं. परळ हे त्याला दिलं. पण लालबाग आणि परळ काय दोन वेगवेगळे आहेत, ती दोन्ही जमीनच. तर सांगायचा मुद्दा असा की संसार आणि परमार्थ ह्या दोन गोष्टी भिन्न आहेत, हेच जीवनविद्येला मान्य नाही. हे जीवनविद्येला मान्य नाही. जीवनविद्या असं सांगते की संसार हाच महत्त्वाचा आहे. संसारामध्येच जीवनाचं खरं सार आहे. आणि संसार तुम्ही जेव्हा सुखाचा करता तेव्हा जो होतो तो परमार्थ. संसार तुम्ही ज्यावेळेला सुखाचा करता त्यावेळेला जो होतो तो परमार्थ. शेवटी तुम्हाला काय पाहिजे असतं? सुखच पाहिजे असतं ना. अहो देव पाहिजे म्हणजे तरी काय पाहिजे? आणि देव मिळाल्यानंतर तरी काय होतं? आम्हाला आनंद झाला. आनंदाचे डोई आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे. म्हणून तुकाराम मला सांगतात की नाही, म्हणजे आनंद होतो आणि सुख होतं. जवळजवळ एकच, दोन्हीमध्ये काही फरक नाही. फरक काय आहे की तो जो आनंद असतो तो आतून मिळतो आणि आता आपल्याला आनंद मिळतो तो बाहेरून मिळतो. एवढाच काय तो फरक. पण तो बाहेरून मिळतो असं आपण ज्याला म्हणतो तोही खरा आतूनच मिळतो. तुम्ही म्हणा वामन तुम्ही असं गोंधळल्यासारखं काय सांगता? मी गोंधळल्यासारखं सांगतो ना, ते तुम्हाला वाटतं तसं. आता मी उदाहरण देतो. तुम्ही जेव्हा सिनेमा बघता, त्या सिनेमा तुम्ही ज्यावेळेला बघता तेव्हा तुम्हाला सुख होतं की नाही? सुख होतं. पण सर्वांना सुख होतं का? नाही. माझे मित्र, कळलं की नाही, बिझनेस करणारे, कळलं की नाही, चांगला बिझनेस करणारे, त्यांनी मला जे सांगितलं ते तुम्हाला सांगतो. ते म्हणाले बायकोच्या इच्छेखातर मी सिनेमाला जातो म्हणाले, कळलं की नाही. पण सिनेमा पाहता मला मध्येच बिझनेसची आठवण झाली ना, मी तिला सांगतो मी पुढे जातो, तू मागून ये. आणि तो उठून चालायला लागतो. त्याला त्या सिनेमामध्ये सुखच मिळत नाही. का मिळत नाही? कारण त्याचं मन त्या सिनेमा ठिकाणी रमलं नाही. ज्याचं मन सिनेमाच्या ठिकाणी रमलं त्याला सिनेमापासून सुख झालं, आणि ज्याचं मन रमलं नाही त्याला सिनेमापासून सुख झालं नाही. ह्याचा अर्थ काय? सिनेमा तुम्हाला सुख देतच नाही. मग तुम्हाला जे सुख झालं ते कशामुळे? ते जे तुमचं मन आहे ते सिनेमाच्या ठिकाणी स्थिर झालं. मन ज्यावेळेला स्थिर होतं तेव्हा मनाला स्वरूपाचा स्पर्श होतो, आणि स्वरूप म्हणजे आपला आनंद स्वरूप असल्यामुळे सुख झाल्यासारखं वाटतं. हे त्याचं कारण असतं. म्हणजे त्याला जो विषयानंद म्हणतात तो सुद्धा आत्मानंदच असतो. त्यात काही फरक नसतो. फरक एवढाच आहे की विषयानंद हा आपण परावलंबी असतो. तो बाहेरून आपल्याला आधाराने आतला आनंद
बाहेरून आपल्याला कोणाच्या तरी आधाराने तो घेतो, म्हणून त्याला विषयानंद म्हणतात. विषयाच्या आधारे स्वानंदाचा आपण ज्याला उपभोग घेतो तेव्हा त्याला आपण विषयानंद असं म्हणतो. समाधीचं सुखही तसं. समाधीच्या सुखामध्ये जो आनंद होतो तो आपल्या ठिकाणचा आनंद होतो. हे मी काय सांगतो आहे की शेवटी आपल्याला पाहिजे असतं आनंद, आपल्याला पाहिजे असतं सुख. पण आतून आनंद मिळवणं हा जो एक भाग आहे तो सोपा नाही. कळलं की नाही? आपल्या आनंद आपलं स्वरूप आहे. तो आनंद आपण आपल्याच ठिकाणी मिळवणं ही गोष्ट सोपी नाही, ती कठीण गोष्ट आहे. कळलं की नाही? म्हणून समाधी लावणं, समाधी लावून लोक आपला आनंद उपभोग घेतात. त्यानंतर पाहावे आपणासी आपण या नाव ज्ञान, त्याच्यातून सुद्धा ज्ञानानंद मिळतो. पैशातून म्हणजे विषयातून आपल्याला आनंद मिळतो. नामस्मरण केल्यानंतर सुद्धा आनंद मिळतो, म्हणून नामस्मरण केल्यानंतर आनंद मिळतो. नामस्मरण करतात किती हा महत्त्वाचा आहे, आणि करतात कसं हा आणखीन महत्त्वाचा भाग आहे. कळलं की नाही? आणि किती प्रमाण ह्यालाही महत्त्वाचं आहे. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की शेवटी जो आनंद आहे हाच आपल्याला पाहिजे असतो आणि आपल्याला काही नको असतं. म्हणून आनंदाचाच एक भाग म्हणजे सुख, आनंदाचाच एक भाग म्हणजे सुख. म्हणून प्रत्येकाला जगामध्ये सुख पाहिजे असतं. आणि म्हणून प्रत्येकाने पहिली गोष्ट करायची म्हणजे सुखे संसारा करी. संसार सुखाने कर म्हणजे सहज आनंदाने कर, वाचे उच्चारावा हरी असं म्हटलेलं आहे की देवाचं नामस्मरण कर आणि संसार कर, सगळं तुझं व्यवस्थित होईल. आणि म्हणून सगळ्या संतांनी हेच सांगितलं ना, असोनी संसारी जिव्हे वेग करी, वेदशास्त्र उभारी बाया सदा, ज्ञानदेव म्हणे व्यासाचे खुणा, द्वारकेचा राणा पांडवागे. आणि म्हणून हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हे मी काय सांगतो आहे की शेवटी माणसाला सुख पाहिजे असतं आणि देवसुद्धा सुखासाठी पाहिजे असतो. आता हे सुख मिळवण्याचं मार्ग संत आपल्याला सांगतात. त्या मार्गाने जायचं की न जायचं हे तू ठरवायचं आहे, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर.